सावित्रीची लेक जेव्हा अशा भोंदूबाबाच्या पायावर डोकं ठेवते ना, तेव्हा जिजाऊच्या फोटोला ताडकंतडा जाणारच. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताट 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. महाराष्ट्र ही साधू संतांची, समाज सुधारकांची भूमी आपण म्हणतो, पण आज आपण कुठे चाललो आहोत? एकीकडे शिक्षण, संविधान आणि विज्ञान, तर दुसरीकडे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबाची वाढती छाया. प्रश्न फक्त सामान्य लोकांचा नाही. जेव्हा समाजातील प्रभावशाली लोक अशा व्यक्तींना मान देतात, देवाच्या नावाखाली जेव्हा दलाल तुमच्या भावनांशीच नाही तर तुमच्या शरीराशी खेळतो, तरीही तुम्हाला समजत नाही. अमेरिकेत एकच एप्स्टीन होता, पण आपल्या देशात शेकडो एप्स्टीन आहेत आणि या एप्स्टीनला वाचवणारे आपलेच नेते आणि आपलेच अधिकारी आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आलंय, जिथे एका वादग्रस्त व्यक्तीला त्यांनी गुरु मानल्याची चर्चा झाली आहे. मग प्रश्न निर्माण होतो, संविधानावर विश्वास ठेवणारी लोक अशा गोष्टींकडे का झुकतात? धर्म हा श्रद्धेचा विषय आहे, पण अंधश्रद्धा ही विचार शून्यतेतून येते. इतिहासात अनेक बाबा उघडे पडले, राम रहीम, आसाराम, निर्मल बाबा, नारायण साई, आणि महाराष्ट्रात सुद्धा संजय पगार, प्रशांत तांबारे आणि आता अशोक खरात. याची संपत्ती 200 कोटी रुपयाची आहे. ही संपत्ती आली कुठून? तरीही आपण का शिकत नाही? रुपाली चाकणकर आपल्या भाषणात म्हणतात की मुलीला सासरी पाठवताना संविधान द्या, पण प्रत्यक्षात विचार आणि विज्ञानाला का विसरतात? हा विषय अतिशय लाजिरवाणा आणि किळस येणारा आहे. म्हणून यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करून त्याचा तपास IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवला. यावर निर्णय नक्कीच होईल, पण प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या समाजाच्या विचारसरणीचा. म्हणून खरंच सांगा, आपण श्रद्धाळू आहात की अंधश्रद्धाळू? धन्यवाद.